गेले महिनाभरापासून हनुमान मित्र मंडळाची आपली जी दहीहंडी सराव आहे तो इथे आपल्या हनुमानाच्या मंदिरात होत आहे। तरी येणाऱ्या दहीहंडी दिवशी आमचे सर्व बाळगोपाळ सर्व दहीहंडी प्रेमी दहीहंडी दिवशी एक चांगल्या उत्तमरित्या थर असतील अशी मला अपेक्षा आहे। आणि आमचे उस्ताद बंट्या तोडकरी असतील, राजा बर्डाके असतील, ह्या दोघांमुळे जी शिस्त आहे की उत्तमरित्या जे थर लावले जातात ह्या खरं कौशल्य दोघांचं आहे। आणि येणाऱ्या दहीहंडीच्या सर्व खेडवासियांना तसेच हनुमान मित्रांतर्फे सर्व खेडवासियांना हार्दिक शुभेच्छा। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो रे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। देखो रे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। बहुत बोलो मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी, गगरी आगे पीछे डगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। चमकाती रखते में नाचा, मंचला भी है गोकुल का राजा, मंचला भी है गोकुल का राजा। पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला, फिर रोएगा गोविंदा मारेगी ऐसा फट्टा, दरबत से बांधेगी चुनरी रे। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे।
बोलो. मंडळाचं नाव आमच्या आहे या कुवारसाई बालमित्र मंडळ क्रीडा संस्कृती केंद्र. तसं हा आता आमचा जो दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे तो साधारण आम्ही 2007ला याची स्थापना केली. त्यावेळेला जवळजवळ आमच्याकडे एक साधारण सुरुवातीला प्रॅक्टिसपासून 20-25 खेळाडू असायचे. आत्ता त्याच्यामध्ये एवढे आता वाढलेत की सगळे आता लहान होते, आता सगळे मोठे झालेत. आमचा जसा गोविंदा पथक हे आज रत्नागिरी जिल्ह्यामधलं पहिलं गोविंदा पथक असं आहे की नावाजलेलं आणि प्रथम 8 थर लावणारं हे पहिलंच गोविंदा पथक आहे. साधारण आम्ही पहिले 8 थर असले हे 2011ला, 11, 12, 13. त्याच्यानंतर मध्ये आमचं जरा स्टॉप झालं. त्याच्यानंतर काहीतरी अडीअडचणी आला, कोविड आलं, स्वाईन फ्लू आला, त्याच्यामुळे आमचं ते थांबलं सगळं. आता आम्ही परत जोमाने चालू केलं. आता परत आम्ही 2021, 22, 23 आणि ह्या वर्षी 24 आम्ही साधारण ह्या वर्षी 8 थराचा प्रयत्न करणार आणि हा सक्सेस होणार. हे आमच्या आता खेळाडूंच्या स्वयं मानसिकता एवढी तयार झालेली आहे की ते 8 थर लावून उतरवणार. त्यामुळे काय त्याची शंकाच नाही आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे गोपाळकृष्णाचा आशीर्वाद आमच्या पाठीवर कायम आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ हे आमच्या अगदी खांद्याला खांदा लावून असतात. अगदी वयाच्या 80, 65, 70 वर्षाची पण लोक माझ्याकडे आहेत. पण ती अशी आहेत की ते एकजुटीने आणि एक खांद्याला खांदा लावून साथ देणारे आहेत. त्यामुळे कसं आहे आम्हाला, आणि पहिली गोष्ट आमच्या गोविंदा पथकामध्ये कुठलाही भेदभाव किंवा असं काही करत नाहीत. हां, आणखीन बोलायचं झालं तर आमच्या मंडळाला आज 3-4 गावांचा सपोर्ट आहे. जांभुर्डे, मोरवांडे, शेरवली, हेदली. त्याच्यानंतर पूर्वी आमच्याकडे एक 2-4 वर्षापूर्वी कुंभारवाडा भडगाव हे होते, पण त्यांनी गोविंदा काढला, आनंद आहे. पण आत्ता जास्तीत जास्त आम्हाला जांभुर्डे आणि मोरवांड्यांचा एवढा सपोर्ट आहे. ते एवढे खेळाडू तयार झालेत की ते आपलाच गोविंदा म्हणून एकदा हौशीने येतात आमच्या इथे आणि एक स्वतः असं खेळतात की ग्राउंडमध्ये हे सगळं आपलंच मावलं आहे असं करून ते मजा करतात. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही 8चा प्रयत्न करणार, सक्सेस होणार हे आमचे खेळाडूच बोलत आहेत आणि आम्ही सक्सेस होऊन दाखवणार. कसं आहे की असंच आमचे आता जवळजवळ खेळमध्ये 7-8 गोविंद आहेत, त्यांनी पण 8 थर लावावेत आणि आमच्या बरोबर यावेत. आणि त्यांना आमच्या एवढ्या शुभेच्छा आहेत सगळ्या खेळाडूंकडून की त्यांनी 8 थर लावून आमच्या गोविंदा पथकाला सहकार्य करावं. आम्ही पण त्यांना करणार, पण त्यांनी पण 8 थर लावावे. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. गोविंदा आला रे आला, गोविंदा आला. छत के ऊपर खड़ी देखना फुलझड़ी, हम करेंगे कोई छेड़खानी, हम करेंगे कोई छेड़खानी. ओ हम चले झूमने आसमां चूमने, आज मस्ती में है जिंदगानी, आज मस्ती में है जिंदगानी. हाँ दे दो दुआएं माजी, मारेंगे हम तो बाजी, दुश्मन जमाना चलेगा. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. दगडू मामा पेटी वाजव, मामा पेटी वाजव. 2 कोंबड्या दे नाहीतर पाठवून सोडव.
गोकुल का चोर आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा। ओ कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, मटकी तोड़े कहीं नैना जोड़े। हाँ आज गड़बड़ घोटाला चलेगा रे, आज गड़बड़ घोटाला चलेगा, बिल्कुल चलेगा। आज गड़बड़ घोटाला चलेगा। बाळगोपाळ मित्रमंडळाचा 2024 आम्ही बाळगोपाळ मित्रमंडळ शिवतर रोड खेड गेल्या वर्षी आम्ही 6 थराचा प्रयत्न केला, तो सक्सेस झालेला आहे. यंदा सराव आमचा 7 थराचा आहे. मनोरा आमचा लागणार हा 7 थराचाच लागणार आहे. तर आपण बाळगोपाळांना आमच्या सर्व मंडळाकडून आमच्या शुभेच्छा आणि सराव असाच आमचा पुढे राहील, पण 7 थर आल्याशिवाय उतरणार नाही. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। ऐसे न बहुत बोलो मत तुम। श्री एकविरा गोविंदा पथक खेड कुंभारवाडा गेले ह्या गोविंदा पथकाला गेले 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 6 वर्ष गेले हा एकविरा गोविंदा पथक सातत्याने 7 थराचा मनोरा हा रचत आहे आणि यावर्षीही 2024मध्ये हा 7 थर रचून आम्ही 7 थराचा मानाचा प्रयत्न करू. गेले 1 तारखेपासून या कुंभारवाडा गोविंदा पथकाची सराव होत आहे. तिथले सर्वजण जे काही मुलं आहेत, जे लांबून येणारे आहेत, तिथले गावातले आहेत, तेही सुद्धा खूप कष्ट करत आहेत ह्या गोविंदा पथकासाठी आणि खूप मेहनत दिसते त्या मुलांकडून. आणि ह्या वर्षीही सुद्धा आम्ही 7 थर रचण्याचा मनोगत करणार आहोत. बिंदिया चमकाती रखते में ना जा,
गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। काय सांगाल यंदाच्या गोविंदाचा सराव चालू आहे, काय सांगाल? आमची तयारी तशी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि जी तयारी चालू आहे ती आमची तयारी घेत आहे. म्हणजे जी प्रॅक्टिस रोड म्हणजे ग्राउंडमध्ये येणं, सगळी चर्चा करणं, ते चर्चेवरती मग ती प्रॅक्टिस करणं, ह्यावरती सगळं सध्या चालू आहे. यंदा तुमचं पथक मुंबई येथे जाणार आहे असं सगळीकडे चर्चा आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? चर्चा म्हणण्यापेक्षा तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे की तुम्ही आपल्या कोकणातला गोविंद पथक मुंबई शहरामध्ये यावं आणि मुंबई शहरामध्ये आपल्या कोकणातले थर रचून दाखवावे, अशी आपल्या कोकणातल्या लोकांची इच्छा आहे. तिथले स्थानिक लोक आहेत, आपल्या कोकणातली जी स्थानिक लोक आहेत ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, असे आपले कोकणातले बरेचसे लोक राहतात तिकडे. मग त्यांची इच्छा आहे की तुम्ही ठाण्यामध्ये यावे. आपला कोकणमधला सगळा चांगला गोविंद पथक आहे, हिंदुराज गोविंद पथक, आपल्या तालुक्याचं गोविंद पथक आहे. आपला काही शहरापुरती मर्यादित नाही, पूर्ण अख्ख्या तालुक्याचा गोविंद, आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातून आपल्या गोविंद पथकामध्ये गोविंद येत असतो. याआधीसुद्धा कोकणातलं एक गोविंद पथक मुंबई शहरामध्ये गेलं होतं, पण त्या गोविंद पथकाने फक्त मुंबईला 7 थर लावलं. आमची इच्छा आहे की तिथं जाऊन 8 थर लावून यशस्वीरित्या खाली उतरणं, ही आमची इच्छा आहे आणि मुंबईतल्या लोकांची पण ती इच्छा आहे. त्यासाठी हा आमचा प्रयत्न चालू आहे किंवा हा आता चालू आहे. देखो रे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी कर माखन तेरा जिया भी चुराए। ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी गगरी आगे पीछे डगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे।
नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। काय सांगाल यंदाच्या सरावाबद्दल, कशी प्रॅक्टिस चालू आहे? दरवर्षीपेक्षा यंदा सरावला तर जास्तीत जास्त पोरांनी लय मनाव घेतलेला आहे. कारण का पोरांनी एवढी जिद्द घेतलेली आहे की आपला जो नाव आहे खेमनाथ गोविंदा पथक हा कायमस्वरूपी उंचावर राहिलाच पाहिजे. खेमनाथ गोविंदा पथकचं नाव, त्यासाठी यंदा पोरांनी लय मनाव घेतला. आणि माझी वानरसेना माझ्या पाठीशी आहे, मी पण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि ते वानरसेना माझी पाठीशी उभी असल्यामुळे मी पण पोरांनी पण ठरवलं आणि मी पण ठरवलं आहे यंदा काय पण होऊ दे, हाय तसंच आपलं दरवर्षीचं नाव यंदा उंचावर न्यायचं म्हणजे न्यायचं ठरवलं आहे. 2009 साली स्थापना झाली, त्यानंतर 2013 साली आपला कोकणातला पहिला 8 थर लागले आणि ते लावले गोविंदा पथक सुसरी खारी, खेमनाथ गोविंदा पथक सुसरी खारी. आणि तेव्हापासून सलग 23पर्यंत 8 थर हा फक्त खेमनाथ गोविंदा पथक कंटिन्यू लावते. बाकी मग मागे पुढे लागतात, पण खेमनाथ गोविंदा पथक हा 13 पासून कंटिन्यू 8 थर लावतोय. यावर्षी सुद्धा 8 थर हा दोन्ही प्रशिक्षक नानूकांत चावडे आणि सूर्यकांत माते यांनी जिद्द बाळगून केली आहे आणि सगळी मुलांचा बाळगोपांचा त्याला पूर्ण सहभाग आहे. यावर्षी जो 8 थर लावून आणखी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा गोविंदा पथक करेल. 21 जुलैला आपण सरावाचा नारळ फोडला. सरावाचा नारळ फोडल्यापासून आपली सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही सगळेजण येत आहे, रोज ग्रुपवर चालू असतं. जो तुमचा गोविंदा पथकाचा ग्रुप आहे त्याच्यावर सगळ्यांचे मॅसेज असतात, ह्यावर्षी 8 थर लावूया, ह्यावर्षी 9 थर लावूया. नुसतं बोलून जमणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत या ठिकाणी करायची आहे. सरावाला सगळ्यांनी रोजच्या रोज येऊन, ज्या पद्धतीने 2013 साली रत्नागिरीला जाताना आपण जो सराव सत्र केलेला होता, त्या सराव सत्रामध्ये एकही गोविंदा आपला पडला नव्हता. एका फेरीत 8 थर लागत होते. तुम्हाला जर यावर्षी हे करून दाखवायचं असेल ना, तर अजून 10 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. 10 दिवसात तुम्ही काही करू शकता. महेश कंचावडे आहेत, सूर्यकांत मादे आहेत, 2 प्रशिक्षक तुम्हाला एकदम चांगले दिलेले आहेत. ही एवढी सगळी वानरसेना, एवढे सगळे बाळगोपाळ आहेत ना, तुम्ही सगळेजण रोजच्या रोज या ठिकाणी आलात. काय सिद्धू, बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणताय तुम्ही 3 एक्के उचलतोस, 2 एक्के उचलतोस, हे नुसते ह्या जीवावर नाही आहे. हे करण्यासाठी खूप मेहनत करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. सगळ्यांनी मनावर घ्या. तुम्ही जर सगळ्यांनी मनावर घेतलं ना, तर तुम्ही काही करू शकता. नुसतं बोलून नका दाखवू, करून दाखवा. यंदा आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचं आहे की आम्ही कसेही झाले तरी 8 थर लावू शकतो. आणि हे फक्त तुम्ही करू शकताय याची मला खात्री आहे. हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकताय, बाकी कोणी करू शकत नाही. सगळ्यांनी सरावाकडे लक्ष द्या. या 10 दिवसामध्ये सराव सत्र सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने येऊन खेमदेवाचं नाव वरच्या लेवलला आत्तापर्यंत ठेवत आलेलो आहे त्याच जागेवर आपल्याला त्याला ठेवायचं आहे. कोणीही किती येऊ दे, कोणीही किती लढू दे, आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन करायची नाही आहे. आपल्याला आपले 8 थर लावायचे आहेत. ते 8 थर लावतायत, ते 7 थर लावतायत, ते 9 लावणार आहेत. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. आपल्याला आपल्या देवाने आपल्याला 8 थर लावायची जी जिद्द दिलेली आहे ती यावर्षी करून दाखवायची आहे. बरोबर आहे? सगळ्यांनी एकजुटीने यायचं आहे आणि उद्यापासनं न चुकता बरोबर 22 तारखेपर्यंत 10 दिवस जोमाने सराव करायचा आहे.
सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी कर माखन तेरा जिया भी चुराए। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए, चोरी कर माखन तेरा जिया भी चुराए। ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी। सर्वप्रथम सर्व खेडवासियांना श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी खेड दीप वाहिनीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्या श्री खोंडेकरी देवी गोविंद पथकाच्या सराव शिबिर आहे चालू आहे, त्या ठिकाणी येऊन आमचं जे काही व्यथा आहेत त्या ऐकण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी जवळजवळ 1 महिना आमच्या श्री खोंडेकरी देवी गोविंद पथकातील सर्व आपले तरुण वर्ग आहे, हे आमचे सर्व हे तिन्ही वाडीतील सर्व गोविंद पथकातील हे सर्व तरुण आहेत आणि त्यांच्यामध्ये जो जोश आहे, तर मला वाटतं गेल्या वर्षी शिस्तबद्ध असे 7 थर आम्ही लावलेले आहेत आणि यावेळेला सुद्धा आमचा प्रामाणिक प्रयत्न सराव दरम्यान चालू आहे की यावर्षीसुद्धा 7 थराचा आमचा प्रयत्न राहील आणि शिस्तबद्ध कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कोणत्याही गोविंद पथका आपल्या गोविंदामधील आमचे सर्व तरुण वर्ग आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी सर्व आमचे वरिष्ठ या ठिकाणी घेत आहेत। या गोविंद पथकासाठी आपल्या खेडचे लाडके सर्वांचे आमदार योगेशदादा कदम यांचा मोठा हातभार या आमच्या गोविंद पथकासाठी लागतोय। तसेच ओमकार शेठ उसरे यांचंसुद्धा या ठिकाणी गणपती कृपेचे मालक यांचंसुद्धा या ठिकाणी आमच्या गोविंद पथकासाठी दरवर्षी असं जोरदार असं आम्हाला मदतीचा हात त्यांचा असतो। तसेच आमच्या खोंडे परिसरातील संपूर्ण जे ज्येष्ठ आहेत दानशूर आहेत ते आमच्या खोंडे परिसरातील सर्व की आमच्या खोंड्याचं नाव कसं मोठं होईल, आमच्या आई खोंडेकरी देवीचं नाव कसं मोठं होईल यासाठी ते सुद्धा आमच्या गोविंद पथकासाठी मदतीचा हात देत असतात आणि त्यांच्या सर्वांच्या आई खोंडेकरी देवीच्या कृपा आशीर्वादाने ही संपूर्ण आमची ही सगळी गोविंद पथकातील सर्व गोविंद
गोकुल का राजा पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला फिर रोएगा गोविंदा मारेगी ऐसा फंदा गर्दन से बांधेगी चुनरी रे मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे अरे मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे